येत आहे ना आवाज चिरोट्यांचा, असे एकदम खणखणीत, एकदम कुरकुरे आणि असे चमकदार असे लेयर्सवाले चिरोटे कसे बनवायचे एकदम परफेक्ट मेजरमेंटसहित मी आज तुम्हाला सांगणार आहे. असं मस्त शुगर कोटेड हे चिरोटे बनलेले आहेत आणि हे परफेक्ट याचं प्रमाण मी आज तुम्हाला सांगणार आहे. लेयर्स कशा बनवायच्या, याचा पाकाचं प्रमाण कसं घ्यायचं. चला बनवूया फटाफट. सगळ्यात आधी मी इथे अर्धा किलो मैदा घेतला आहे, तो चाळून घेत आहे. ऑल पर्पज फ्लावर घेतला आहे मी इथे अर्धा किलो, चाळून घेऊया व्यवस्थितपणे. अर्धा किलो प्रमाणात मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. आता इथे मी घेतलं आहे 100 ग्रॅम तूप. इथे मोजून घेतलं आहे मी, अर्धा कपापेक्षा थोडंसं जास्त आहे हे. पण आपण आधी याच्यासाठी ना साठा बनवून घेऊया. त्यासाठी मी 2 मैदा त्यातूनच काढून घेतला आणि 2 चमचे तूपही काढून घेतलं. याला असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं छान. तूप थोडं कमी वाटलं तर मी अजून ॲड केलं इथे. तर असं छान याला फेटून घ्यायचं आहे आणि सॉफ्ट असं साठा बनवून घ्यायचा. याला आजकाल स्लरी म्हणतात, पण पहिले याला साठा म्हटलं जायचं. तर असा हा बनवून घेतला. याला साईडला करूया आणि हे तूप टाकून आता पहिले मैद्यामध्ये छान हे तूप मिक्स करून घेऊया. तसं तर लागणार हे पूर्णच तूप आहे, परंतु थोडं थोडं करून मिक्स करून घेऊया, कारण मैदा वेगवेगळ्या क्वालिटीचा असू शकतो वगैरे, त्याच्यामुळे अंदाज येण्यासाठी. तसं हे अर्धा किलो मैद्याला 100 ग्रॅम तूप अगदी परफेक्ट आहेत. सगळंच तूप इथे मी टाकून घेते व्यवस्थित. वाटी पण मी पुसून घेणार आहे, पण ते मी कॅमेऱ्यात दाखवणार नाही आहे, पण वाटीही पुसून घेतली आहे. आणि इथे बघू शकता हे असं मूठ तयार होत आहे. आता इथे मी दूध घेतलं आहे रूम टेम्परेचरवालं. सध्या तर हे अर्धा लिटर दूध आहे, पण हे इतकं दूध नाही लागणार. थोडं थोडं दूध टाकून आपण याचा छान सॉफ्ट असा डो बनवून घेऊया. खूप टाईट नाही आणि खूप सॉफ्ट एकदम ढिला पण नाही, असं याचं आपण पीठ असं मळून घेऊया. हे मैदा छान असा मळून घेऊया. दूध थोडं थोडं टाकायचं, एकदम नाही टाकायचं. तर शेवटी मी तुम्हाला सांगेल की याला किती दूध लागलं. हे दुधाचं प्रमाण तर मैद्याच्या क्वालिटीवरती निर्भर आहे, कमी जास्त लागू शकतं. अर्धा लिटर मी इथे दूध हे तापवून थंड करून घेतलेलं होतं. तर असा हा डो व्यवस्थित मी इथे तयार करून घेतला आहे. तरी आपल्याला याला 10 मिनटं रेस्ट द्यायची आहे. झाकून ठेवूया, याला उघडं नाही ठेवायचं. आणि इथे मी तुपाची वाटी पण छान व्यवस्थित अशी पुसून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. काहीच वाया नाही घालवायचं. आणि मी दूध किती लागलं दाखवते. तर साधारण मला 1 पाव दूध लागलं. अर्धा लिटर दुधातनं एवढं दूध उरलेलं आहे, म्हणजे साधारण 1 पाव दूध मी इथे घेतलं आहे विझवायला. आता याचा पाक तयार करायचा आहे. तर वजनी ही अर्धा किलो साखर आहे आणि ह्याच वाटीने मोजून घेतली तर ही 2 कप होती. तर 2 कपासाठी मी ते 1 कप पाणी टाकून घेते. 2 कप साखर आणि 1 कप पाणी. पाक तयार करायला ठेवला आहे मी गॅसवरती, मीडियम फ्लेम ठेवली आहे. पाक खूप परफेक्ट पाहिजे, मी तुम्हाला पुढे सांगेलच आपल्याला पाक कसा तयार करायचा. तर जे आपण मैदा भिजवून ठेवला होता त्याचे असे 10 मी मीडियम साईजचे गोळे तयार करून घेतले. याच्या 10 लाट्या मी इथे करून ठेवल्या, झाकून ठेवायच्या. आणि यातलीच एक लाटी घेऊन आपण लाटू. तत्पूर्वी आपण तूप तापायला ठेवूया. तर एकीकडे पाक शिजत आहे आणि एकीकडे तूप गरम होत आहे. तर पाकाचं थोडं बघून घेऊया. तर आता मी बघितला पाक बोटाने टेस्ट करून, तर तो खूप थोडासा चिकट आला होता, पण त्याचा एक तारही निघत नव्हता. असं बोटांमध्ये एक तार यायला पाहिजे, तो काही येत नव्हता. तर शिजू देऊ याला आपण अजून. तोपर्यंत आपण ही पोळी लाटून घेऊया. ह्या मैद्याची ही अशी लाटी एक घेतली आणि पोळी लाटून घेऊया. खूप मेहनतीचं काम आहे. एकीकडे तूप गरम होतं आहे, एकीकडे पाक शिजत आहे, सगळीकडेच लक्ष ठेवायचं आहे. त्याच्यामुळे जर माझी मेहनत जर तुम्हाला दिसत असेल मैत्रिणींनो, तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर पातळ, एकदम पातळ पोळी आपल्याला इथे लाटून घ्यायची आहे. जितकी पातळ आपल्याला लाटता येईल तितकी पातळ आपण लाटून घ्यायची आहे ही, जेणेकरून आपले लेयर्स खूप छान व्यवस्थित दिसायला पाहिजे. त्याच्यासाठी पातळ पोळी लाटणं इथे जरुरी आहे. आता आपण जो साठा तयार करून घेतला आहे तो साठा इथे लावून घेऊया. आपल्याला 10 गोळ्यांना हा साठा पुरवायचा आहे, त्यामुळे ते बरोबर पुरतो आणि तो तेवढा साठा थोडा थोडा करून आपण लावून घ्यायचा आहे. साठा लावून झाल्यानंतर आपण याची अशी आता पोळी तयार करून घेऊया. व्यवस्थित बारीक एकदम दाबत दाबत अशी पोळी तयार करायची. त्यात जास्त एअर नाही राहायला पाहिजे, अशा प्रकारे. आणि आता आपण याला कट्स देऊन घेऊया सुरीच्या साहाय्याने. अशा प्रकारे एवढं मार्जिन ठेवून आपण याला कट्स देऊन घेऊया. आणि मग आपण आता एक एक गोळा जो आहे ना, थोडासा हाताने पहिले मी प्रेस करून घेईल. मात्र एक लाटणं तर मी याच्यावर फिरवणारच. फक्त एकदाच फिरवायचं लाटणं, खूप जास्त नाही, बस जाडच ठेवायचं. थोडंसं हाताने दाबून घ्यायचं आणि बस एकदा लाटणं फिरवायचं आणि हलक्या हाताने फिरवायचं, खूप प्रेस नाही करायचं.
बिलकुल हलक्या हाताने लाटणं फिरवायचं, जेणेकरून लेयर्स आपल्या अबाधित राहायला पाहिजे त्याच्यामध्ये. तर आता पाक बघते मी, थोडा बऱ्यापैकी घट्ट आला आहे, पण अजून तरी पण व्यवस्थित नाही आहे तो. थोडा अजून शिजू देते मी. थोडी ही जी तार आहे ना, ही फर्म राहायला पाहिजे. तर अजून थोडा वेळ, अगदी 2-3 मिनटं शिजू देणार. तर इकडे तूप तापलेलं आहे, बघू शकता हा बॉल्स असा वरती आला आहे. तूप तापलं व्यवस्थित की गॅस लो करून द्यायचा आहे. आणि मग आपले चिरोटे जे बनवून ठेवलेत आपण पोळपाटावरती, सगळे चिरोटे टाकून घ्यायचे आहे आणि एकदम लो फ्लेमवर याला तळायचं आहे. याला पर्याय नाही, याला लो फ्लेमवरच तळायचं. हे खूप हेवी होणार आहे, आपण मोहन भरपूर घातलं आहे. आता लो फ्लेमवर तळतो आहे, तर तूप पण हे खूप जास्त ॲब्झॉर्ब करणार आहे. तुम्ही तेलातही तळू शकता त्याला, पण तुपात छान वास येतो. तर आता हा पाक झालेला आहे, गॅसवरून मी उतरवला आहे. तर याची जी तार आहे ना, अशी फर्म राहते थोड्या वेळ, म्हणजे हा छान घट्ट चिकट लागला पाहिजे आणि तार फर्म राहायला पाहिजे. तर हा परफेक्ट पाक इथे तयार झालेला आहे. आणि तुम्ही बघू शकता, जसं जसं हे तळलं जातं ना, त्याच्या लेयर्स अशा छान अशा मोकळ्या होऊन येतात. ह्या जितक्या लेयर मोकळ्या होतील त्या आतून छान तळलं जाईल. आणि आपण याला जेव्हा पाकात टाकू ना, तेव्हा ते पाक याच्यामध्ये भरपूर व्यवस्थित शिरेल आणि छान होतील त्या, खुसखुशीत आणि कुरकुरीत होणार. तर आता चांगलं गोल्डन ब्राऊन हे झालेलं आहे. ॲक्च्युली लाईट चालली गेली, त्याच्यामुळे थोडंसं हे डीम दिसत आहे. तर हे काढून घेऊया आपण आता. छान व्यवस्थित तळलं गेलं आहे ते आतमध्येपर्यंत. आणि गरम गरमच याला पाकामध्ये सोडूया. तर पाकात त्याला जास्तीत जास्त 5 ते 7 मिनटं ठेवायचं आहे, जास्त नाही. असं दाबून द्यायचं, त्याला कालून द्यायचं पाकामध्ये. आणि लगेच ह्या तुपामध्ये नेक्स्ट बॅच आपण तळायला घ्यायची आहे. इकडे मी चिरोटे बनवूनच ठेवलेले होते, तर लगेच ते तुपामध्ये सोडून घेत आहे इथे. आणि याला पण थोडंसं हलवून घेऊया. आणि मग मी इथे दाखवते, चिरोट्यांनी छान पाक ॲब्झॉर्ब केलेला आहे, कारण लेयर्स त्याच्या छान सुटून आलेल्या होत्या. तर एक 5 ते 6 मिनटं मी याला पाकामध्ये ठेवलं आणि लगेच त्याचा पाक व्यवस्थित निथळून घ्यायचा आहे, जेणेकरून हा पाक आपल्याला पूर्ण चिरोटे बनवूस्तोवर पुरला पाहिजे. त्याच्यामुळे पाक गेला नाही पाहिजे जास्त याच्यात डिशमध्ये चिरोट्यांबरोबर. तर अशा प्रकारे मी इथे काढून घेतलेलं आहे परातीमध्येच हे चिरोटे. तर अशाच प्रकारे मी इथे सगळे चिरोटे तळून झाले आहेत. बघा, ही माझी शेवटची बॅच सुरू आहे. सगळं तूप संपलेलं आहे आणि पाकही आपल्याला पुरला आहे. पाक खूप तळाला बसला आहे, तर त्याला आता आपल्याला ह्या चिरोट्यांना पाक थोडासा भांडं तिरपं करून पाजून घ्यावा लागेल पाक. तर हे जे प्रमाण आहे ना, एकदम परफेक्ट होतं. अर्धा किलो मैदा, अर्धा किलो साखर आणि तूपही जवळपास अर्धा किलोच लागतं याला, मोहन आणि तळणाचं धरून. तर आजची ही लेअरवाल्या चिरोट्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर असंच भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. बाय फ्रेंड्स.